संक्रांतीचा काल शुभंकर, क्रांतीचे आव्हान रे. बघा, उद्या काय आहे? मकर संक्रांत. सूर्य मकर राशीतून सिंह राशीमध्ये संक्रमण करत आहे, म्हणजे पराजयातून विजयाक वाटचाल. हा सण जो आहे ना, हा क्रांतीचा आहे. हा महिलांचा, सुवासिनीचा, एकमेकाला वाण देण्याचा, सुवासिनीचा आदर करण्याचा असा सण आहे. बघा, या सणाला काय करतात? मडके असतात, त्याच्यामध्ये गाजर, हरभरा, ओलं धान्य. बघा, आपले पूर्वज आहे ना, मडक्याचा वापर करा, गाजर खा. गाजर हे डोळ्याच्या उपयोगी. तीळ हे शरीराला पौष्टिक आहे. तिळाचं तीळ शरीराला उष्णता करता, सांधेदुखी, हाडाचे विकार या तिळापासून नाहीसे होतात. वल्ला वाटाणा, वल्ला हरभरा हे शरीराला पोषक आहे. वाटाणा, हरभरा हृदयविकार नाहीसा होतो, शरीराला कॅल्शियम मिळतं. बघा, पूर्वजांची किती विचारसरणी आहे. या सणामधून अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड घातलेली आहे. तीळ गुळ घ्या गोड बोला. जर एखाद्याचं काही वैमनस्य झालेलं असेल आणि मग त्याला गोड करायचं आहे, मग ह्या दिवशी काय करायचं? तीळ घ्या गुळ घ्या गोड बोला, म्हणजे मागचं सोडून द्यायचं. चित सोनं घ्या सोन्यासारखे राहा. बघा, किती दूरदृष्टी आहे. ज्या वेळेला गावात हरिनाम सप्ताह बसतो 7 दिवस, त्यावेळेला सगळे एकत्र येतात. सगळे एकत्र येऊन जुनी दुश्मनी सोडून आणि नवीन कामाला सुरुवात करतात. आणि मग या दिवशी सुवासिनी एकमेकाला वाण देतात, एकमेकाचा आदर करतात. पण माझं असं म्हणणं आहे, या दिवशी जो आदर करतात हा सतत जर केला, स्त्रीना स्त्रीचा सन्मान केला, तर आपल्या भारताची किंवा जगाची जी दुश्मनी आहे ही सगळी नाहीशी होईल. खरं कलहाला कारण, स्वार्थाला कारण कोण आहे? स्त्री आहे. स्त्रीपाशी कलह, द्वेष आणि स्वार्थ हा जास्त असतो. म्हणून प्रत्येक स्त्रीला माझं आव्हान आहे की ह्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोड बोला. माझ्या मनातलं जे वैमनस्य आहे, माझा जो अतिस्वार्थ आहे, मी वाटून खाईल. काय, एक तीळ 7 लोकांनी खाला होता, म्हणजे ती एक वाटून खा, ही दृढ भावना याच्यात शिकवलेली आहे. आणि ह्या दिवशी काहीतरी पतंग उडवतात, क्रांती करतात. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त ठरले गेलेला आहे. म्हणून या संक्रांतीच्या दिवशी आपण विज्ञान, अध्यात्म आणि याची सांगड, समाजरचना, 3 गोष्टीची याच्यात आहे. विज्ञान, अध्यात्म, समाजाची रचना, कुटुंबाची रचना. एकत्र या, जगा आणि जगू द्या. ही संस्कृती, माझंच भरलं पाहिजे विकृती. आज समाजाची विकृती माजलेली, ही विकृती दूर करण्याकरता हा मकर संक्रांतीच्या सणा दिवशी आपण संकल्प करायचे आणि पुण्य मिळतं. या दिवशी संक्रांतीला पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय? ज्या विचारांना मला आनंद होतो आणि दुसऱ्याला आनंद होतो त्याचं नाव पुण्य. ज्या विचारांना मलाही त्रास होतो त्यालाही त्रास होतो त्याचं नाव पाप. मग ह्या दिवशी पुण्य काय आहे? मी जगल आणि दुसऱ्याला जगू देईल, आनंदी राहील, समाधानी राहील, ही विचारधारणा करण्याची. म्हणून हे पुण्य काही गोष्टी ज्या आहे हे दाखवल्यात, त्यांचं सांगितलं एक आणि आपण करतो एक. काय, ज्या आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं ना आपण काय करतो याचा आपण विचार केला नाही. बघा, एक माणूस होता मुसलमान, आणि त्याला मराठ्यानं जमीन वाट्यानं करायला दिली होती. बाजरी निघाली, मग समक्ष ये बा. मग त्याच्या बाहेर चपला नव्हत्या, गाडी रचली, वर बसावला, तो लागला हालायला. अरे मैं नीचे गिरू का, वो नाडी आजची पकड. त्याने काय केलं, ती इजारीची नाडी धरली, हेलकावा बसला, खाली पडला. अरे मेरे को इत्ता लगा उत्ता लगा. अरे ते कुमाई बोलता नाडी आभी तक पकडी. तसं आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे? काय, तिळगुळ घ्या. तिळगुळ घ्या म्हणजे
काय करा, गोडवा तिळाचा स्निग्धता हा समाजामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये, देशामध्ये पसरवायचा आहे आणि रक्तात पसरवायचं आहे आणि स्त्रीचा सन्मान करायचा आहे. आज तिळाच्या दिवशी आपण काहीतरी क्रांती करायची, नवीन काम करायचे आणि वाईट कामापासून दूर राहायचे. हा करण्याकरता हा सण उद्या आलेला आहे आणि या सणाचं उद्याचं इतकं महत्त्व भारी आहे. बघा या दिवशी काय आहे, निवृत्तीनाथ यात्रा. या दिवशी निवृत्तीनाथ यात्रा आज वारकरी संप्रदायाचे मेन शंकराचा अवतार याची यात्रा आहे. हे वर्ष कोणतं आहे, 2026 आणि 26 तारीख 26 साल या दिवशी आपल्याला काय मिळालं होतं, स्वतंत्र मिळालं होतं. म्हणजे हा अनमोल योग आहे. 26 तारीख 26 जानेवारी साल आणि ह्या दिवशी तीळ संक्रांत, निवृत्तीनाथ महाराज यात्रा आणि या दिवशी काय कुंभमेळा. आता कुंभमेळा आणि अजून काय अधिक मास, असा हे अनेक प्रकारे संगम आलेला आहे. या संगमाला आपण काय करायचे, संकल्प करायचे, आपली वाईट वृत्ती, वाईट विचार एक संघटना करणं आणि हे करायचं आपण करायचं आहे. हे विचार जर पटले असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.